सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारू नये मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे रसिको, आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेली ही संत रचनेची परंपरा, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत सावतामाळी, संत चोखामेळा, संत जनाबाई ते सामाजिक आधुनिक संत, संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत येऊन पोहोचते. संतांनी जे लिहिलं आहे ते आध्यात्मिक पातळीवरचं प्रबोधन आहे, पण त्यातही समाज आणि मन स्वच्छ करण्याची अलौकिक शक्ती आहे जी कालातीत आहे. आजही संतवाणी मौल्यवान आहेच. लता मंगेशकर, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज, पंडित हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मोहम्मद रफी अशा दिग्गज गायकांनी आपल्या स्वरातून या संत रचना अजरामर केल्या आहेत. रसिकजनांच्या अनेक पिढ्या या संत रचनांवर अक्षरशः जगल्या, पोचल्या गेल्या आहेत. पण तरुण पिढीपर्यंत या संत रचना पोहोचवायच्या असतील तर मात्र त्यांच्या भाषेत ते जगत असलेल्या लयीतच त्या पोहोचवायला हव्यात. आणि म्हणूनच अभंगरी पोस्ट या बँडचं महत्त्व. काही वर्षांपूर्वी काही हरहुन्नरी मुलं एकत्र येतात काय आणि अभंगरी पोस्ट हा बँड बनतो काय, सगळंच अविश्वसनीय आणि इंटरेस्टिंग सुद्धा. 8 वर्षांचा हा आगळा वेगळा प्रवास, कितीतरी आठवणी, कितीतरी किस्से यांनी भरलेला. गणेशोत्सवातल्या मंडळात छोट्या छोट्या कार्यक्रमात आपली कला सादर करणाऱ्या या तरुण कलाकारांना आता अनेक मोठ्या मोठ्या संगीत उत्सवात, महोत्सवात, म्युझिक फेस्टिवल्समध्ये आवर्जून अगत्याचं आणि प्रेमाचं निमंत्रण असतं. बास गिटारवर स्वप्नील तर्फे, तबल्यावर विराज आचार्य, ड्रम्सवर दुष्यंत देवरुखकर, गिटार अजय वावळ, हार्मोनियमवर पीयूष आचार्य आणि गायक प्रतीश म्हस्के. ही प्रचंड ऊर्जा असणारी टीम मुंबईतल्या एका स्पर्धेत उतरताना यापैकी प्रत्येकाला आपला स्वतंत्र आणि समूह सूर गवसला. अभंग रिपोजची कल्पना साकारली, तालमी झाल्या, ग्रुप तयार झाला, बँड बनला. रसिको, आत्मविश्वास आणि अफाट ऊर्जा यांचा अप्रतिम समन्वय तर होताच, पण मेलोडी ही प्रत्येकाची हातोटी होती. आजपर्यंत अभंग रिपोस्टचे 500च्या वर प्रयोग शहरात, देश विदेशात, गाव खेड्यात झालेले आहेत. एकदा सुरुवात झाल्यावर मात्र मग स्काय इज द लिमिट असं होतं. कालाघोडा फेस्टिवल, रेडिओ फ्रीडम अवॉर्ड्स, महेंद्र रूफ्स, मिर्ची म्युझिक फेस्टिवल, लव्ह फेस्टिवल जर्मनी आणि जस्ट लव्ह फेस्टिवल मॉरिशस अशा अनेक ठिकाणी या मुलांनी अभंग रिपोजचं सादरीकरण केलं. रसिकांनी नावाजलेला हा प्रयोग आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला रसिकांसाठी खास. रसिको हो, या तरुण कलाकारांनी तरुण पिढीवरचा विश्वास दृढ केला. मुलांना तुमच्या सगळ्या पुढच्या सादरीकरणासाठी सह्याद्री वाहिनीच्या आमच्या सगळ्या टीमकडून उदंड उदंड शुभेच्छा. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव राम, बोला पंढरीनाथ महाराज की जय.
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल पुंडलिक वरदे हरी विठ्ठल बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल पुंडलिक वरदे हरी विठ्ठल पुंडलिक वरदे हरी विठ्ठल पुंडलिक वरदे हरी विठ्ठल एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव बोला तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई बोला तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई ओ तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई बोला तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम जनाबाई बोला तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव बोला तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम विठ्ठल 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 बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी 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 बोला विठ्ठल 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 जय हरी 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 बोला विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल पांडुरंग 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 बोला पांडुरंग 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 बोला पांडुरंग 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 बोला पांडुरंग 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 वाह, क्या बात है, क्या बात है. नमस्कार रसिको. मैत्र हे शब्दसुरांचे कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो. कविवर्य बाभो बोरकरांची एक कविता आहे, स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभज हा इहलोक हवा. त्या कवितेमध्ये बोरकरांनी असंही म्हटले की नित्य नवा मज ग्रास हवा. मला असं वाटतं आजचा कार्यक्रम हा त्या कवितेतल्या या नित्य नवा मज ग्रास हवा याच्याशी कुठेतरी मिळताजुलटा आहे. खरं तर आमच्या या कार्यक्रमामध्ये कोणीतरी एखादा गायक कलावंत असतो किंवा वादक असतो आणि त्याचे साथीदार असतात. मग मी सगळ्यांची ओळख करून देतो. परंतु आज असं आहे की तुमच्यामध्ये कोणीच प्रमुख कलाकार नाही आणि कोणीच साथीदार नाही. तुम्ही सगळेच प्रमुख आहात आणि तुम्ही सगळेच एकमेकांचे साथीदार आहात. तर मी तुम्हाला विनंती करतो तुम्हीच स्वतःची ओळख करून द्यावी. नमस्कार, माझं नाव प्रतीश मस्के. मी अभंग रिपोस्ट या बँडमध्ये लीड वोकलिस्ट आणि रिदम गिटारिस्ट आहे. नमस्कार, माझं नाव स्वप्नील तर्फे आणि मी अभंग रिपोस्टमध्ये बेस गिटार वाजवतो. नमस्कार, माझं नाव पियुष आचार्य आणि मी अभंग रिपोस्टमध्ये हार्मोनियम वाजवतो.
नमस्कार, मी दुष्यंत देवरुखकर आणि मी ड्रम्स वाजवतो. नमस्कार मंडळी, मी अजय वावळ आणि अभंग रिपोर्टमध्ये मी इलेक्ट्रिक गिटार्स वाजवतो. नमस्कार, मी विराज आचार्य, मी कोरस सिंगर आणि पर्कशनिस्ट आहे अभंग रिपोस्टमध्ये. मला सांगा, म्हणजे ही संकल्पना मूळ कोणाची की आपण असा काहीतरी कार्यक्रम बसवावा किंवा असे अभंग नव्या स्वरूपात लोकांसमोर आणावे, असं हे पहिल्यांदा सुचलं कोणाला? आणि मग तुमचे एक एक काय म्हणतो आपण सदस्य कसे गोळा होत गेले? आम्ही असं म्हणजे कोणा एकाला असं सुचलेलं नाही आहे, कारण मी स्वप्नील आणि दुष्यंत एका कॉलेजमध्ये होतो. तर आम्ही कॉलेजमध्ये असताना बरंच म्युझिक कॉम्पिटिशन्स वगैरे करायचो. आणि मग त्यावेळी मराठी रॉक बँड कॉम्पिटिशन हे एक वेगळं क्रेज होती. ते तिकडे गिटार्स घेऊन मराठी गाणी गायची, कारण हिंदी तर सगळेच गातात आपल्याकडे. आणि मग त्यावेळी आम्हाला असं वाटलं की आपण अभंग करावेत. मग तिथून ती ॲक्च्युअल सुरुवात झाली की काहीतरी वेगळं करूया. आणि मग ते अभंग आम्ही गिरगावच्या गुढीपाडवा यात्रेमध्ये सगळ्यांनी एकत्र परफॉर्म केले एकदा, असंच मला वाटतं 10-12 वर्षापूर्वी. आणि ते खूप आवडले लोकांना की हे गिटार, ड्रम्स आणि हे हार्मोनियम, तबला अशा सगळ्या इन्स्ट्रुमेंट बरोबर ते जेल झाले आणि ते लोकांना आवडले. मग तिथून खरी त्या बँडची सुरुवात झाली आणि मग तिथून एक एक गोष्ट पुढे कनेक्ट होत गेली. तसाच आता जो सगळ्यात मला आठवतं, सगळ्यात पहिला अभंग आम्ही केला होता वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती, आणि दुसरा केला होता देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. आता आपण मला वाटतं वृक्षवल्ली ऐकूया. जरूर. फक्त त्याच्यात एक गंमत आहे की आपण रेगे हा एक म्युझिक जॉनर आहे जो बॉब मार्ले सगळ्यांनी नाव ऐकलं असेल, त्याने एस्टॅब्लिश केलेला आहे, जो एक प्रचंड अतिशय खूप सुंदर पण खूप रेबेलियस जॉनर आहे. त्या जॉनरमध्ये हा अभंग आम्ही परफॉर्म करतो. याचं कारण की त्या अभंगातून खूप छान अर्थ सांगितला आहे की हे सगळे वृक्षवल्ली वन, सगळे पक्षी, प्राणी, निसर्ग हे आपली खरं कुटुंब आहे. आणि या कुटुंबाशी आपण जर संवाद साधला तर आपल्या मनाची शांतता आपल्याला मिळते. सो ऐकूयात हा जॉनर. जरूर. आणि नंतर कुठला तू म्हणालास की देवाची आपण तो ऐकण्याच्या आधी मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. आधी आपण हा अभंग ऐकूया आणि मग गप्पा मारूया. नक्की. वृक्षवल्ली आम्हास वगैरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वारे आळविती येणे सुखे तुझे एकांताचा वास, येणे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायेती अंगायेती. आकाश मंडप पृथ्वी आसन, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे माना क्रीडा करी कंथा कुमंडलू देहोपचारा, कंथा कुमंडलू देहोपचारा, जाणवी तो वारा अवसरू.
तुका म्हणे होय मनासी संवाद, तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी, आपुलाची वाद आपणासी. वृक्षवल्ली 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 आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी सुस्वारे आळवी मैत्र से हे शब्द सुरांचे. बरं, मला असं समजलं की हा कार्यक्रम तुम्ही 2-3 वेगवेगळ्या प्रकारे करता. म्हणजे आत्ता आपण सगळे बसून करतोय, परंतु थिएटरला शोज असतील तर काय लायटिंग असतं किंवा कॉस्ट्युम्स असतात आणि ते वेगवेगळ्या अभंगाला असतात, असं काही आहे का? जरा थोडंसं ऐकायला आवडेल त्याविषयी. हो, ॲक्च्युली आता हा एक फार कॉम्पॅक्ट सेटअप आहे, कारण आपल्याला आता स्टुडिओमध्ये करायचं म्हणून. पण हाच जर सेटअप तुम्ही ओपन शोजला तुम्ही जर आलात अभंग रिपोर्टच्या, तर खूप सारे लाईट्स, खूप सारा साऊंड, अजून आमची खूप मोठी टीम आहे ज्याच्यामध्ये आमचा साऊंड इंजिनियर रुचिर, लाईट इंजिनियर करण बोरकर आहे. तो खूप असा वास्ट सेटअप असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला एका कॉन्सर्टचा प्रॉपर फील येणार. तर तुम्ही नक्कीच जर तुम्हाला कधीही जर अनुभव घ्यायचा असेल की अभंग रिपोर्ट्सचा ॲक्च्युअल साऊंड कसा आहे, अभंग रिपोर्ट्स आपले संतांचे अभंग एवढ्या मोठ्या लेवलला कशा प्रकारे आपल्याला ऐकायला मिळू शकतात, तर तुम्ही नक्कीच कधीतरी अभंग रिपोर्ट्सच्या लाईव्ह शोला नक्की या. तर तुम्हाला नक्की मजा येईल. कॉस्ट्युम सुद्धा तुमचे वेगळे असतात? हो, प्रत्येकाचे वेगवेगळे कॉस्ट्युम असतात, कुर्ते असतात, थोडेसे आम्ही इंडो वेस्टर्न काइंड ऑफ थोडेसे कपडे घालतो. अच्छा, बरं. पण त्याचा असा काही छोटासा एखादा व्हिडिओ वगैरे आहे का तुमच्याकडे? हो, आहे ना, त्याची छोटीशी व्हिडिओ आहे, ती आपण त्यांना दाखवू शकतो. क्लिप दाखवूया आपल्या रसिक प्रेक्षकांना? हो, प्लीज प्लीज, नक्कीच. अभंग रिपोर्टची एक छोटीशी क्लिप बघूया. लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा.
अंकुशाचा मार ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार जया अंगी मोठेपण 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 दया यातना कठीण दया यातना कठीण साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा भावे लहान होऊन लहान भावे लहान होऊन लहान भावे लहान होऊन लहान लहानपण दे ग देवा लहानपण दे ग देवा लहानपण दे ग देवा लहानपण दे ग देवा मुंगी साखरेचा रवा 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 मुंगी साखरेचा रवा. एक छोटासा प्रश्न आहे. साधारणपणे गजर म्हटला की आपल्या डोळ्यासमोर वारी येते. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम किंवा जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. मी एक म्हणजे छोटंसं असं मला लक्षात आलं, एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे तुम्ही काही काही वेळेला जनाबाई म्हणत होतात आणि मध्येच कोणीतरी जनाबाई असं जाणीवपूर्वक म्हणत होतात. तर त्याच्यामागे असं काही वेगळा विचार आहे, काही कारण आहे? खूप छान ऑब्झर्वेशन केलंस तू. तर मी तुला एक किस्सा सांगेन. आम्ही वारीला गेलेलो. अच्छा. तेव्हा ॲक्च्युली ही गोष्ट आम्ही म्हणजे जाणून बुजून करतोय. अच्छा. की काही जण जनाबाई म्हणतात आणि काही जण जनाबाई म्हणतात. तर त्याचा मागचा किस्सा असा आहे की आम्ही वारीला गेलेलो आणि आम्ही तिथे ऐकत होतो की एक म्हणजे वारकरी होते, ते गात होते आणि ते काही जण त्यातले जनाबाई म्हणत होते. तर आम्ही पण जाऊन त्यांना प्रश्न केला की अहो तुम्ही जनाबाई का म्हणताय, ते तर जनाबाई आहे ना. तर ते आम्हाला म्हणाले की अरे जनाबाई म्हण किंवा जनाबाई म्हण. आता काही जण विठ्ठल म्हणतात, काही जण विठ्ठल म्हणतात, पण सर्वात इम्पॉर्टंट गोष्टी कुठली आहे तर तो आहे भाव. कुठल्या भावनेने तुम्ही त्या विठ्ठलाला म्हणजे त्याला तुम्ही साकडं घालताय किंवा त्याच्या समोर जाताय, ती भावना फार इम्पॉर्टंट आहे. आणि तिकडनंच आम्हाला हा पुढचा अभंग मिळाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अभंग आहे. ते म्हणतात मनी नाही भाव म्हण देवा मला पाव, मनी नाही भाव म्हण देवा मला पाव, देव अशानं भेटायचा काय र, देव अशानं भेटायचा काय र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. क्या बात आहे, चला ऐकूया. अरे जरूर जरूर जरूर. मनी नाही भाव मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव,
पाव मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव दे दर्शन भेटायचा देवदर्शन भेटायचा हो देवा बाजारचा भाजीपाला नाही देवा बाजारचा भाजीपाला नाही देवा बाजारचा भाजीपाला नाही देवा बाजारचा भाजीपाला नाही मनी नाही पाव म्हणे देवा मला पाव मला मनी नाही पाव म्हणे देवा मला पाव दर्शन भेटायचा नाही देवदर्शन भेटायचा नाही देवा बाजारचा भाजीपाला 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 नाही दगडाचा देव त्याला वडराचं भेव लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव हो दगडाचा देव त्याला वडराचं भेव लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव मातीचा देव त्याला पाण्याचा भेव हो मातीचा देव त्याला पाण्याचा भेव सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव चांदीचा देव त्याला चोराचं भेव देवाचा दैवत्व नाही दगडात देवाचा दैवत्व नाही लाकडात सोन्या चांदीत नाही देवाची मात सोन्या चांदीत नाही देवाची मात देवदर्शन भेटायचा देवदर्शन भेटायचा देवा बाजारचा भाजीपाला नाही देवा बाजारचा भाजीपाला नाही देवा बाजारचा भाजीपाला नाही देवा बाजारचा भाजीपाला नाही देव ही संतांची वाणी भावतीत देव ही संतांची वाणी भावतीत देव ही संतांची वाणी भावतीत देव ही संतांची वाणी आचारा वाचून पाहिला का कोणी आचारा वाचून पाहिला का शब्दांच्या बोलान तुकड्या दास म्हणे ऐकाही द्वाही तुकड्या दास म्हणे ऐकाही द्वाही तुकड्या दास म्हणे ऐकाही द्वाही देवा
भेटायचा नाही देवा बाजारचा भाजीपाला नाही र 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 मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव भेटायचा नाही र देवा कशानं भेटायचा नाही र देवा बाजारचा भाजीपाला 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 नाही र तू ध्यानी जरा ठेव हो तू ध्यानी जरा ठेव जिथं भाव तिथं देव चल भेटूया विटू रकू माईला तू ध्यानी जरा ठेव हो तू ध्यानी जरा ठेव जिथं भाव तिथं देव चल ऐकूया संतांच्या वाणीला चल ग सखे चल ग सखे पंढरीला चल ग सखे चल ग सखे पंढरी चल ग सखे पंढरीला चल ग सखे पंढरीला पण पंढरीची वारी तुका म्हणे हरी 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 करू पंढरीची वारी तुका म्हणे हरी हरी करू पंढरीची वारी तुका म्हणे हरी हरी देव तुझ्यातच आहे अन तुझ्यातच राहिला हे चल ग सखे चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल पुढे जरा चाललो तर नामा आम्हा भेटला संत नामदेव महाराज भेटले आणि ऐका काय झालं पुढे जरा चाललो तर नामा आम्हा भेटला नामा म्हणे आम्हा तुम्ही आडोसा का घेतला पंढरीला जाऊ तिथं चंद्रभागी नाव चला चंद्रभागी नाव चला पंढरीला जाऊ तिथं चंद्रभागी नाव टाळ विना हाती घेऊ विठू नाम गात राहू नामा विठू राया एक लागे वेळ हे कळायला चल ग सखे चल ग सखे पण जय हरी विठ्ठल चल ग सखे चल ग सखे पण जय हरी विठ्ठल चल ग सखे चल ग सखे पंढरीला चल ग सखे चल ग सखे पंढरीला मैत्र से हे शब्द सुरांचे आत्ता विराज तू म्हणालास की पहिला अभंग हा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनेचरे म्हणजे तो तुम्ही निवडलात पण हे अभंग तुमच्याकडे म्हणजे निवडतो कोण म्हणजे भाषेच्या अनुषंगाने निवडते की पटकन डोक्यात कुठला तरी अभंग येतो अरे मला चाल सुचली मग मी आता इतरांना सांगतो असं काही होतं असं नाही आहे अभंगाची निवड म्हणजे प्रत्येकजण आपापल्या परीने करतो म्हणजे जशी प्रत्येकाची लायकिंग आहे म्हणजे त्यांची अंडरस्टँडिंग आहे त्या हिशोबाने की कोणी देहदेवाचे मंदिरं आणलं कोणी विचार केला की हरिपाठाचं जसं स्वप्नील आहे आणि त्याची आजी वारकरी फॅमिलीमधून बिलॉंग म्हणजे त्याची फॅमिली पूर्ण वारकरी ट्रेडिशन फॉलो करते अच्छा तर हां आणि म्हणून त्यांनी हरिपाठ कारण त्याच्या घरी हे चालत आलं आहे अगोदरपासून आता मला हरिपाठाबद्दल स्वप्नीलमुळे कळलं की हरिपाठ सुद्धा असतं तर असं प्रत्येकाने सिलेक्ट करून आणलेले अभंग की आपण हे करू ते करू आणि मग चाल बसवताना म्हणजे अरेंजमेंट करताना बेसिकली त्याचं स्टार्ट कोणापासून होतं आणि मग नंतर मग एकत्र येऊन आम्ही ते पूर्ण त्याचं एक स्ट्रक्चर करतो म्हणजे जॅम करतो बेसिकली म्हणजे असंच त्यावर म्युझिक रँडम म्युझिक वाजवतो आणि बघतो की हे कसं चाललंय मग नंतर मग त्याचा अर्थ काय म्हणजे जसं ऐसे कैसे झाले बोंधू हे जर आम्ही नुसतं तबल्यावर वाजवलं तर त्याचं इमोशन तसं जाईल का पोचेल का लोकांपर्यंत म्हणून मग त्याला एकदम असं रेजस म्हणजे असं अँग्स्ट आहे त्या याच्यामध्ये म्हणजेच की त्याच्यात राग
तो रस आहे, म्हणजे त्यात राग आहे, ते दाखवण्यासाठी आम्ही त्याला मेटल म्हणजे हार्ड मेटल असं एकदम हेवी गिटार आणि ड्रम्स असं करून केलं आहे. जसं आता विराज पण सांगत होता की वृक्षवल्ली आम्हा सोयरे, तर त्याचं ते रिबेलियस आहे पण ते इतकं स्वीट याच्यात सांगितलं आहे. तर अशा स्टाईल्स आम्ही मग एक्सप्लोर करतोय की म्युझिक इतकं वास्ट आहे तर आपण काहीही करू शकतो असं. आणि त्याच्यातून मग ह्या सगळ्या चाली होत गेल्या. येस येस. गोष्ट अशी आहे की आपण म्हणजे आम्हाला असं सांगायचं आहे लोकांना की हे कसं चालू झालं यापेक्षाही इम्पॉर्टंट आहे की का चालू केलं आम्ही. म्हणजे त्या एक तर सगळ्यात पहिले की आम्हाला आवड होती या गोष्टींची. लाईक सगळे इथे फोक म्युझिक ऐकतात आणि वेगवेगळे जॉनर्स पण ऐकतात. मग असं होतं की मराठीमध्ये इंडिपेंडेंट आर्टिस्ट असे खूप कमी आहेत, ठीक आहे, म्हणजे मोजून आहेत. आणि बाकी लँग्वेजेस म्हणजे आपण लँग्वेजला घेऊन जेव्हा परफॉर्म करतो तर त्या लँग्वेजमध्ये खूप म्हणजे खूप बाकी लँग्वेजेसमध्ये खूप आर्टिस्ट आहेत. जसं कोणतंही पॉप्युलर मराठी गाणं घेतलं आणि तुम्ही कोणत्या दुसऱ्या देशात असाल, ठीक आहे, आणि तिथे ऐकल्यावर ती जी फिलिंग येते अरे हे आपलं आहे करून, मग आम्हाला तसं वाटलं की हे पण आपलं आहे. मग दॅट इज द रिझन की आम्ही चूज केलं की अभंग ह्या स्टाईलमध्ये करायचे. नाहीतर प्रेझेंटली म्हणजे आत्तापर्यंत खूप मोठ्या मोठ्या आर्टिस्टनी ऑलरेडी तबला, हार्मोनियम आणि वेगवेगळ्या स्टाईल्समध्ये केलं आहेत. तर आम्हाला वाटलं ही स्टाईल जर आपल्याला आवडते मग आपण आपलंच म्युझिक, कारण जर आपण कनेक्ट करू शकतो तर आपल्या सोबत अजून किती लोक कनेक्ट करतील. क्या बात आहे, क्या बात आहे. ऐकूया देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. क्षणभरी 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 देवाची द्वारी क्षणभरी देवाची द्वारी क्षणभरी तेने मुक्तिचारी साधीला तेने मुक्तिचारी क्षणभरी देवाची द्वारी क्षणभरी तेने मुक्तिचारी साधेला तेने मुक्तिचारी सोनी संसारी
जिव्हे वेगो करी असोनी संसारी जिव्हे वेगो करी वेदशास्त्र उभारी वेदशास्त्र उभारी वेदशास्त्र उभारी वाया सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा 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 द्वारकेचा राणा पांडवा घरी देवाची द्वार क्षणभरी देवाची द्वार क्षणभरी तेने मुक्तिचारी सारिला तेने मुक्तिचारी सारिला बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी ओ ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ओ ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया 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 ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव
मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. मैत्र से हे शब्द सुरांचे. हा सगळा म्हणजे कार्यक्रम बसवताना एक वेगळा प्रयोगच आहे. तर त्यावेळी कुठेतरी म्हणजे आमच्या नाटकधंद्यात सुद्धा बापरे आता नाटक बसवले लोकांपर्यंत पोहोचेल की नाही, लोकांना आवडेल की नाही, असे सगळे प्रश्न असतात. तर हा तर एकदमच वेगळा प्रकार. म्हणजे मला तर हा प्रश्न तुलाच विचारायचा आहे. तुझ्या घरात सगळं पारंपरिक म्हणजे आजी वारीमध्ये जाते, तर असं काही आपण बसवतोय हे आजीला कळलं तर आजी कशी रिॲक्ट होईल, असे काही प्रश्न आले का मनामध्ये? नाही, लकीली आमच्या मनात तरी नाही आले. कारण आम्ही प्रत्येक अभंग जो आम्ही जसं दुष्यंत मगाशी म्हणाला की ज्याला मनाने जो अभंग करावासा वाटतो तो आम्ही सर्वांबरोबर डिस्कस करतो. आणि फक्त डिस्कस नाही करत, त्याबद्दल रिसर्चसुद्धा करतो. अच्छा. की संत तुकारामांना लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा हा एक अभंग घेऊया, की तुकारामांना तेव्हा का हा अभंग लिहायची गरज पडली असेल. तर 6 जण प्रत्येकाच्या हिशोबाने विचार करून एक आम्ही ते डिस्कस करतो अर्थ, आणि त्यातून एक कॉमन अर्थ घेऊन तो लोकांपुढे मांडतो आमच्या हिशोबाने. की संत तुकारामांना असं वाटत असेल, तुकारामांना हेच वाटतं असं नाही, असं वाटत असेल त्या हिशोबाने. त्यामुळे काय होतं की आजची जी जनरेशन आहे ना ती आम्हाला जरा जास्त कनेक्ट करते. आणि आजच्या जनरेशनसोबत जे वयस्कर माणसं आहेत, जे आजी आजोबा आहेत, जे आपले आईवडील आहेत, जे काका काकी आहेत, त्यांना मग ते वेगळं कौतुक वाटतं. तर त्यामुळे असा विचारच नाही आला की लोक ॲक्सेप्ट करतील की नाही करतील. कारण बघा, संतांनी जे अभंग लिहिले आहेत ना त्यात ताकद खूप आहे. ते तुम्ही कशाही कोणत्याही प्रकारे पोचवा, म्युझिक किंवा तुमची ॲक्टिंग ते लोकांपर्यंत पोहोचणारच आहेत. करेक्ट. येस. आणि आजपर्यंत आम्ही साधारणतः 300-350 कार्यक्रम केले आहेत 10 वर्षात. आणि कॉलेज शोजपासून जसं विराज मगाशी म्हटलं की गिरगावच्या गुढीपाड्यापासून आमची सुरुवात झाली, तिथे लोकांना आवडलं. आणि त्यानंतर आम्ही बरेच कार्यक्रम केले, ते गणपती कार्यक्रम असून दे की मोठे मोठे फेस्टिवल्स असू देत. आणि लकीली आम्हाला गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही 2 इंटरनॅशनल टूरसुद्धा केल्या आहेत. अरे वा. येस. एक म्हणजे जर्मनी आणि दुसरं म्हणजे मॉरिशियस. आणि तिकडेही जाऊन आम्ही संतांचेच अभंग गायले. क्या बात आहे, क्या बात. सो बरं वाटतं की ॲक्सेप्टन्सचा प्रश्न नाही आहे, पण लोकांना आवडता येते. आणि लोक आम्हाला म्हणतात की तुम्ही अजून अभंग करा, जेणेकरून आमच्या घरातली नवीन पिढी अभंगांकडे ॲटलिस्ट त्यांची आवड निर्माण होईल. बरोबर. आणि आम्हाला प्रत्येक कार्यक्रमानंतर एका लहान मुलाचा व्हिडिओ किंवा लहान मुलीचा व्हिडिओ येतो आमच्या इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियावर. सो आम्हाला असं वाटतं ती आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, ती सर्वात मोठी कॉम्प्लिमेंट आहे असं मी म्हणेन. क्या बात आहे. आत्ता हा जेव्हा म्हणाला की प्रत्येक कार्यक्रमानंतर कुठल्या तरी एखाद्या लहान मुलाचा किंवा मुलीचा तुम्हाला व्हिडिओ होतो की आवडला वगैरे, तर असा कुठला प्रसंग आहे की जो असा लक्षात राहिला तुमच्या? प्रत्येक कार्यक्रमानंतर आम्हाला असे प्रसंग येतात की एक ते सॅटिस्फॅक्शन असतं की आपण आपल्या लँग्वेजसाठी काहीतरी खूप छान करतोय. माझ्यासाठी सगळ्यात प्राइजलेस जी एक होती ती अशी होती की माझी भाची आहे इरा नावाची, आम्ही एक नवं गाणं अभंग रिलीज केला होता. त्याचा माझ्या बहिणीने मला व्हिडिओ पाठवला की ती एकट्यात तो अभंग गात होती. हा बँड सुरू ह्याच कारणासाठी झाला आहे की ही जी पिढी आहे ती, मी माझंच एक्झाम्पल देतो, शाळेपर्यंत आपण सगळे अभंग गायलो आहे, आपण अभंग शिकलो आहे, त्यानंतर ते बंद झालं. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या आणि तेच पुढे आपण मग सगळं विसरत गेलो. हे आम्हाला म्हणजे आम्हाला हेच बदलायचं होतं. आणि मला असं वाटतं की आम्ही खूप चांगलं काम करतोय, कारण लहानपासून मोठ्यापर्यंत सगळे आमचे म्युझिक आहे आणि जे अभंग आहेत, जे थोर संतांनी लिहिलेले आहेत, ते आमच्यातर्फे लोकांपर्यंत पोहोचतात आणि आम्हाला इतकं प्रेम मिळतं आहे. त्याबद्दल आम्ही खूप खुश होतो. आणि आम्हाला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी आमचे अभंग बघा, ऐका, लोकांपर्यंत अजून पुढे पुढे पोचवत राहा, कारण आपली संस्कृती आपल्याला पूर्ण जगभरात पोचवायची आहे. तर हा बँड सुरू करण्यामागे मोटोच हा होता की आम्ही जे संगीतबद्ध केलेले अभंग आपल्या महाराष्ट्रीयन संतांनी लिहिलेले ते लोकांपर्यंत पूर्ण जगामध्ये पोचावेत. तर हे अभंग यूट्यूब, स्पॉटिफाय आणि प्रत्येक ऑडिओ प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहेत. आमच्या अभंग रिपोज तुम्ही कुठेही सर्च करा, तुम्हाला नक्की बघायला मिळतील. तर प्लीज आम्हाला तुम्ही प्रेम हे देत जा. आणि थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला इथे आज इन्व्हाइट केलं. थँक्यू. सांगता आज कुठल्या अभंगाने करणार, काय कुठली रचना म्हणजे आज तुम्ही सादर करणार? अरे वाह, जरूर जरूर, क्या बात आहे.
आता विश्वात्मके देवे येणे भाग्य तोषावे तोषोनी मज द्यावे बसाय दानही जे खळांची व्यंकटी सांड दया सत्कर्मी रते वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछन तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू या भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अरणव पियुषाचे चंद्रने जे अलांछन मातंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू